सध्या महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे। आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत। त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तर निवडणुकांमुळे ई-केवायसी ला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आता 3 महिन्याचे हप्ते मिळणार आहेत, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी। आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार? कारण लाडक्या बहीण योजनेच्या यादीतून भरपूर लाडक्या बहिणींचं नाव याच्यासाठी बाहेर काढले गेलेलं आहे। सोबतच लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचे खास 3 गिफ्ट वाटप होणार आहेत। याच्यामध्ये पहिलं गिफ्ट असणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी 2490 रुपये म्हणजेच गॅस सिलेंडरचे पैसे। हे लाडक्या बहिणींना डिसेंबर संपायच्या अगोदरच येणार आहेत। आणि लक्षात घ्या, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा 3 हप्ते आता 3000 रुपये नाही तर 4500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार आहेत। त्यामुळं लाडक्या बहिणींनो आता तयार राहा। 3 हप्ते एकत्र येणार आहेत, 4500 रुपये म्हणजे डिसेंबर आणि ह्याच्यामध्ये आता जानेवारीचा हप्तासुद्धा सरकारने जोडलेला आहे। आणि सध्याची जी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे शेवटच्या आठवड्यात म्हणजेच पुढच्या आठवड्यात हे वितरण सुरू होणार आहे। आणि हे वितरण मकर संक्रांतीपर्यंत हळूहळू चालेल। नोव्हेंबरचा हप्ता येईल, नंतर डिसेंबरचा आणि नंतर जानेवारीचे असे 1500-1500चे सेपरेट मेसेज येणार आहेत। एकदम 4500चा येणार नाही। लक्षात घ्या, तुम्हाला मी जसं सांगितलं की 3 हप्ते आता एकत्र येणार आहेत। कोणते? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी। पण त्यासाठी सगळ्याच लाडक्या बहिणी पात्र आहेत का? तर हे सुद्धा आपण इथं बघणार आहोत, कारण खूप महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे। काल एक मोठी बैठक झाली होती, त्या बैठकीमध्येच हा एक जबरदस्त निर्णय सरकारने घेतला की जानेवारीचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या अगोदरच हा देण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत। 3 हप्ते एकत्र आल्यामुळे आता लाडक्या बहिणींना हळूहळू त्यांच्या जे काही महत्त्वाचे तुम्हाला माहिती आहे की नवीन वर्षी सुरुवात आहे, सोबत मकर संक्रांती आहे, ह्या सगळ्यांसाठी लाडक्या बहिणींना एक हातभार हा इथं मोठा लागणार आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी ती म्हणजे आता बघा, जी योजना आहे ती खूप महत्त्वाची, ती म्हणजे बांधकाम कामगार योजना। याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना 30 प्रकारचे भांडे हे मिळत आहेत। त्याचा अर्ज सुरू झालेला आहे। अर्ज प्रक्रिया त्याची काही कालावधीसाठीच आहे, अजून 15 दिवस त्याचे फॉर्म सुरू आहे। तर पटकन तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 30 प्रकारचे भांड्याचा जो अर्ज मिळतो तो अर्ज भरून घ्या, नाहीतर एकदा संधी गेली की गेलीच। सोबतच लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे घरकुल योजना। घरकुल योजनेचा सुद्धा कालावधी 1 महिन्यासाठीच ओपन झालेला आहे। या 1 महिन्यामध्येच तुम्हाला घरकुल योजनेचे सुद्धा अर्ज करायचे आहेत। ज्या लाडक्या बहिणींना माहीत नसेल त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की घरकुल योजना पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली आहे, ते पटकन अर्ज करून घ्यायचा आहे। आता तुम्ही म्हणाल 3 गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार का? हो, डिसेंबर महिना संपायच्या अगोदर म्हणजे पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे 2490 रुपये मिळणार आहेत। तुम्हाला माहीतच असेल की जी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे अशाच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे हे मिळत आहेत। पण त्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे। कशाची? गॅस कनेक्शनची सुद्धा। आणि जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर असणं अतिशय आवश्यक आहे। ह्या 2 गोष्टी तुम्हाला तिथं नीट आणि चेक करून घ्यायच्या आहेत। आता तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे 3 हप्ते मिळणार, मग ते कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार? सरसकट वाटप होणार का नाही? तर आत्ताचा सध्याचा जो संकेत आहे तो म्हणजे सरसकट वाटप होणार नाही। कारण लाडक्या बहिणींची ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ती अजून आपण जर बघितलं तर 8 दिवस कालावधी उरलेला आहे। सरकारनं जशी जशी ई-केवायसी होत आहे तशी तशी ती लिस्ट काढून ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसीमध्ये पात्र होतील अशांची लिस्ट काढून पुढे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, RTO डिपार्टमेंट असेल, बँकेला असेल, अशा महत्त्वाच्या डिपार्टमेंटला पाठवलेले आहे पडताळणीसाठी। ज्या लाडक्या बहिणींचं नाव ह्या इतर यादीमध्ये दिसेल अशा लाडक्या बहिणींना बाद करण्यात येईल। म्हणजे जर समजा तुमच्याकडे कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याचं नाव इन्कम टॅक्सच्या यादीत असेल, आणि तुमची महिला घरातली एखादी जर बहीण लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेत असेल तर तिथं जर तुमचं नाव दिसलं तर तुमच्या घरातील स्त्रियांचं लाडकी बहीण योजना कायमची बंद होणार। तसंच RTOचं देखील आहे, ज्यांच्या घरचे 4 चाकी वाहन कोणाच्या तरी नावावर दिसेल
त्यांना यादीतून बाहेर काढलं जाईल. ह्यासाठीच नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी उशीर झालेला आहे. नोव्हेंबरचा, डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता या सगळ्यानंतरच वितरित करण्यात येणार आहे. म्हणजे ही सगळी अर्ज पडताळणी झाल्यानंतरच एक फायनल यादी ही तयार करण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा खऱ्या लाडक्या बहिणींची नावं असणार आहेत असं सरकारचं तिथं म्हणणं आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत असेल की आपल्याला अजून काय करायचं आहे, तर 2 गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या करायच्या आहेत. ती म्हणजे आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं बँक खातं ॲक्टिव्ह आहे का बघा. दुसरी गोष्ट आधार कार्ड अपडेट करून घ्या. तिसरी गोष्ट रेशन कार्डची EKYC करून घ्या. चौथी गोष्ट बँक खात्याची EKYC करून घ्या. पाचवी गोष्ट आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर 2.5 लाख रुपयापर्यंत काढून ठेवा. कारण जर तुमचं नाव यादीतून बाहेर काढलं गेलं असेल तर तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणी करण्यासाठी ह्या सगळ्या डॉक्युमेंटची गरज असणार आहे. पुनर्अर्ज पडताळणीसाठी तुम्ही विनंती करून पुन्हा एकदा अर्ज पडताळणीसाठी अर्ज करा. म्हणजे जर तुमचं नाव परत एकदा तुम्ही पात्र यादीमध्ये जोडू शकता, जर तुम्ही पात्र ठरलात तर. जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला यादीत तर ठेवणारच नाहीत, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाच्या जी गोष्टी झाल्या ते करायच्या आहेत आणि जास्तीत जास्त सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहेत ह्या गोष्टी. 3 महिन्याचे हप्ते एकत्रित येणार आहेत, परंतु ते टप्प्याटप्प्याने येणार आहेत. एका दिवसात 4,500 रुपये येणार नाहीत, असं लक्षात ठेवा. नाही तर परत म्हणाल एकत्र येणार का? नाही, एकत्र नाही येणार. 3 महिन्याचे हळूहळू येणार आहेत. म्हणजे नोव्हेंबर महिना 3 दिवस, डिसेंबर महिना 3 दिवस, जानेवारी महिना 3 दिवस, असे हे वितरण सर्व लाडक्या बहिणींना होणार का? तर मी आता जे सांगितलं, ज्या पात्र असतील अशा लाडक्या बहिणींनाच मिळणार आहेत. त्यामुळं हे जे आपण वितरणाला विलंब पाहत आहोत याचं कारण हेच आहे की सरकारला खऱ्या लाडक्या बहिणींपर्यंत त्यांच्या योजनेचा जे काही पैसे आहेत ते त्यांना पाठवायचे आहेत. याच्यामध्ये असं सरकारच्या लक्षात आलं आहे की बोगस लाडक्या बहिणींची संख्या ही दिवसांदिवस वाढत आहे आणि त्याला कुठंतरी अंकुश लावण्यासाठी सरकारनं हा एक EKYC नंतरचा अर्ज पडताळणीचा निर्णय हा आपल्याला घेतलेला दिसतो आहे. कारण ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर गेल्या महिन्यात देखील जवळपास 20 ते 30 लाख लाडक्या बहिणी अशा होत्या ज्या बोगस होत्या, ज्या सरकारी जॉब करत होत्या तरी देखील या योजनेचा लाभ घेत होत्या. अजून असे पुरुष होते जे महिलांच्या नावे तिथं त्याचा लाभ घेत होते आणि जवळपास 20 ते 30 लाख रुपये लुबाडत होते. त्यामुळं ज्या खऱ्या लाडक्या बहिणी होत्या त्या या योजनेपासून वंचित राहत होत्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की लाडक्या बहिणींचा नवीन अर्ज प्रक्रिया सरकारनं सुरू करायला हवा. कारण अजून देखील महाराष्ट्रातील जवळपास 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांच्यापर्यंत नवीन अर्ज सुरू केलेले नाही. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळं नवीन अर्ज प्रक्रिया जर सुरू केली तर भरपूर लाडक्या बहिणी अर्ज करतील आणि खऱ्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेतील, असं माझं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे, कमेंट्स करायचा आहे. तुमचे काही प्रश्न असतील ते सगळं तिथं तुम्ही मांडू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.